गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये येत असतात आणि दरवर्षी लाखोंची संख्या जी आहे ते आपल्याला अक्कलकोटच्या स्वामी मंदिरामध्ये पाहायला मिळतात। आणि या स्वामी भक्तांच्या महाप्रसादाची व्यवस्था जी आहे ती स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र महामंडळातर्फे करण्यात येते आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव जो आहे तो अन्नछत्र मंडळामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। साधारणतः 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये लाखो भाविक जे आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेत असतात। साधारणतः या 10 दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये 5 लाखांहून अधिक भाविक जे आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेतात आणि गुरुपौर्णिमेच्या एका दिवशी 1 लाखांहून अधिक भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था जी आहे ती अन्नछत्र मंडळातर्फे करण्यात येते। याच्यामध्ये भात असेल, आमटी असेल, चपाती असेल, भाजी असेल, मिष्टान्न असेल, अशा पद्धतीच्या महाप्रसादाची व्यवस्था जी आहे ती अन्नछत्र महामंडळातर्फे करण्यात येते। अनेक भाविक देखील या ठिकाणी आपली सेवा देखील बजावत असतात। ठाण्यावरून आलेले एक भाविक आहेत ज्या या ठिकाणी चपाती करत आहेत, तर त्यांच्याशी देखील बातचीत करूयात। तर स्वामींच्या दर्शनासाठी दरवर्षी तुम्ही गुरुपौर्णिमेला येता आणि त्यानंतर सेवा देखील बजावता, काय नेमक्या भावना आहेत? स्वामी महाराजांची खूप म्हणजे एवढी प्रचिती आहे, खूप महाराजांचं एकदम प्रसन्न वाटतं इकडे आल्यावर। श्री स्वामी समर्थ, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ निवास। मी दर महिन्याला इकडे 3 दिवस सेवेसाठी येते स्वामींच्या। खूप म्हणजे प्रसन्न वाटतं इकडे, खूप म्हणजे मन एकदम भारावून जातं आणि आम्ही सगळी सेवा करतो, जी मिळेल ती सेवा करतो। आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, त्यात योग म्हणजे गुरुवार आहे आणि त्यामुळे आणि ते चपाती करण्याचा, सेवा करण्याचा एक योग येतोय। किती आनंद आहे? खूप खूप आनंद आहे, खूप प्रसन्न वाटतं। श्री स्वामी समर्थ भाविकांनो, या श्री स्वामींचं दर्शन घ्या। दरवर्षी दर गुरुपौर्णिमेला या इकडे श्री स्वामी समर्थ। आपण म्हणता की दर महिन्याला आपण इथं येता, काय अशी प्रचिती आपल्याला मिळाली की त्यानंतर असं वाटतं की कधीपासून साधारणतः येता आणि काय प्रचिती? मी नोव्हेंबरला 11 दिवस सेवा केलेली। मी म्हणजे माझं सडनली छोटंसं एक ॲक्सिडेंट झालेलं, म्हणजे जानेवारीला, 1 जानेवारीला। आणि नंतर मी स्वामी ॲक्सिडेंट झालं, माझ्या गाडीला मार लागलेला, मला काहीही लागलं नव्हतं। नंतर थोडंसं मला मायनर फ्रॅक्चर झालेलं, मला डॉक्टरांनी एक 3 महिन्याचा बेड रेस्ट सांगितलेला। स्वामींच्या कृपेने मी 11 दिवसात उभी राहिले। स्वामींची एवढी मला प्रचिती आहे, म्हणून मी 11 दिवस सेवा नोव्हेंबरला केली। डिसेंबरपासून मी 3 दिवसाची सेवा मागून घेतली स्वामींकडे। दर महिन्याला 3 दिवस मी येते। ज्यांना अशा पद्धतीनं प्रचिती आलेली आहे किंवा स्वामींचा आशीर्वाद मिळावा यासाठी अशा अनेक भाविक आहेत जे सेवेसाठी या ठिकाणी येत असतात। आपण महिला मंडळ या ठिकाणी बघताय ज्या चपात्या करतायत। अशाच पद्धतीनं बाजूचं जे किचन आहे तिथं भाजी बनवण्याचं काम सुरू आहे, कुठं भात बनवण्याचं काम सुरू आहे, कुठं मिष्टान्न बनवण्याचं काम सुरू आहे। जसं मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाखो भाविक जे आहेत ते अक्कलकोटमध्ये येत असतात। साधारणतः 1 लाखांहून अधिक भाविक एकाच वेळेस महाप्रसाद घेऊ शकतील अशी व्यवस्था जी आहे ती स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळातर्फे करण्यात येते आणि तशी व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी केली जाते। दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त साधारणतः 10 दिवस गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो अन्नछत्र मंडळातर्फे केला जातो आणि या अन्नछत्र महोत्सवातर्फे केल्या जाणाऱ्या महोत्सवामध्ये 5 लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे। कॅमेरा पर्सन युकाक दिसा, आफ्ताब शेख, एबीपी माझा, अक्कलकोट, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।